कमी होणार नाही। संविधानिक जे आरक्षण ओबीसीला मिळालं आहे त्याचं संरक्षण होईल। बरं, हेच मुख्यमंत्री म्हणतायत, हेच उपमुख्यमंत्री म्हणतायत, मग त्यांनी लेखी स्वरूपामध्ये 2 मंत्री पाठवा आणि ते लेखी त्यांना कळवा की तुमच्या मागण्या आम्ही मान्य करतो आणि उपोषण मागे घ्या। हे मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, आपला बोललो, मी देवेंद्रजींना बोललो, एकनाथजी शिंदेंना बोललो की तुम्ही लगेच हे संपवा। पण केवळ हे गोष्टी करतात, बोलतात। आता काय आहे, आग लावता येते, विझवताना वेळ जातो। याने एका माचीसने आग लावून टाकली महाराष्ट्रात। मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये ओबीसी आणि मराठामध्ये व्यवहार बंद झाले। जो समाज एकमेकांचा सुखदुःखाचा सोबती होता, तो एकमेकाचा वैरी करण्याचं पाप या राज्यामध्ये या नालायक राज्यकर्त्यांनी केलेलं आहे। याचं पाप यांना भोगावं लागेल। स्वतःच्या स्वार्थासाठी, मताच्या पोळी शेकण्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊन लोकांची फसवणूक करायची, हे जो काही करंटेपणा केला आहे, हे फार यांना माफ करण्यासारखं नाही आहे। आणि म्हणून ओबीसी समाजामध्ये जी असुरक्षितता निर्माण झाली काही विषयावरून, तर हे सरकारचं काम आहे। दोनही समाजाला न्याय देण्याची जर तुम्ही भाषा करताय तर त्यांना न्याय द्या। दोघेही तुम्ही जाऊन आंदोलन सोडवा, आणि आंदोलन कोणत्याही समाजाचा माणूस करो, त्याच्यात सगळ्यांना समानच ते दिली पाहिजे, भूमिका स्वीकारली पाहिजे। ते कोणाचंही आंदोलन असो। मी जरांगे पाटलांच्या सुद्धा आंदोलनात गेलो होतो, उपोषण मंडपाला भेट दिली। आज मी हक्कींच्या जातोय, कारण विरोधी पक्षनेता म्हणून आणि मी एक ओबीसी समाजाचा घटक म्हणून। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।